नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज गुरुपौर्णिमा होती, त्याकरता मी स्वामी महाराजांसाठी गेल्या होत्या नैवेद्याला पुरणाच्या पोळ्या. तर तुम्ही म्हणाल, पुरणाची पोळी काय विशेष आहे? पण आमच्याकडे ना वेगळ्या पद्धतीची पुरणाची पोळी करतात. चला तर मग मी दाखवते कशी करतात. तर त्यासाठी मी घेतली आहे 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून कुकरला लावून दिली. नंतर मी इकडे पुरणाची कणिक मळून घेतली आहे. तर मी त्यासाठी घेतले आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं आणि 2 पळ्या तेल टाकून दिलं आहे. ते छान एकत्र करायचं आणि थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायची. कणिक मी थोडी सैलच भिजवलेली आहे, कारण आमच्याकडे पुरण पातळ असते, त्यामुळे कणिक सुद्धा मऊ आणि लसलशीत अशी भिजवून घ्यायची आहे आणि ती थोडं मुरायला ठेवून द्यायची. इकडे आपलं पुरण सुद्धा छान शिजलेलं आहे. त्यावर थोडं पाणी होतं, तर मी ते काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकले आहे मग 1 वाटी साखर. जेवढी मी डाळ घेतली होती तेवढीच मी साखर सुद्धा टाकलेली आहे आणि ते गॅसवर ठेवून छान शिजवून घ्यायचं. ते थोडं पातळ दिसत आहे, पण ते घट्ट असं होईपर्यंत शिजवून घ्यायचं. नंतर गार केल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मी वेलची आणि जायफळ कुटून घातलं आहे आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. इकडे आपली कणिक सुद्धा छान मुरलेली आहे. छान तेल लावून तिला एकत्र करून घ्यायची आणि त्याचे 2 छोटे-छोटे गोळे तोडून घ्यायचे आणि त्याच्या मी 2 छोट्या-छोट्या पोळ्या लाटून घेणार आहे. पोळी जास्त बारीक नाही लाटायची, थोडी जाडसरच ठेवायची आहे आपल्याला. आणि नंतर मग वाटलेलं पुरण चमच्याच्या साहाय्याने असं स्प्रेड करून घ्यायचं. पूर्ण पोळीवर ते छान पसरवून घ्यायचं आणि नंतर वरनं दुसरी पोळी ठेवायची आणि ते कडेकडेनं छान दाबून घ्यायचं आणि नंतर हातावरच ती पोळी मी मोठी करत आहे, लाटण्याने लाटणार नाही आहे. तुम्ही बघू शकता, मी हातावरच ती पुरणाची पोळी मोठी केलेली आहे. नंतर तव्याला थोडंसं तेल लावून मी ते पुरणपोळी छान दोघी बाजूने तूप लावून भाजून घेतली. तयार आहे मग आपली मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी. ही पुरणाची पोळी शिडी सुद्धा नरमच राहते, कोरडी होत नाही. तयार आहे मग आपली पुरणाची पोळी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.